Hi guys, today we are going to learn a play from Unit 3, 3.2, The Welcome. This is written by the famous poet as well as writer Rabindranath Tagore. Let us learn about the writer first. आता सुरुवात आधी आपण लेखकांविषयी जाणून घेऊया. या नाटकाचे लेखक आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. आपल्या सर्वांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर हे खूप महान असे लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेल्या कविता, गाणी, कादंबऱ्या, कथा आणि नाटकं ही अतिशय प्रसिद्ध आहेत. The Welcome is a funny one-act play in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA. But everybody talks to him about his cat. आपल्याला आज जो पाठ शिकायचा आहे तो एक वन ॲक्ट प्ले आहे आणि त्याचं नाव आहे द वेलकम. आणि या ठिकाणी एका तरुण माणसाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की जो त्याच्या खेड्यातील लोकांना सांगू इच्छितो की त्याने MA पास केलेला आहे, पण त्याला भेटणारा प्रत्येक जण त्याला त्याच्या मांजरीविषयी विचारतो. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स? तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का? सो लेट अस लर्न द प्ले द वेलकम. मग चला तर आता आपण शिकूया हे नाटक. द वेलकम म्हणजे स्वागत. सीन 1 इज देअर. अ विलेज रोड. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक to the village after passing his MA examinations, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him. Enter नीलरतन. आता पहिला सीन दिलेला आहे आपल्याला, ज्यामध्ये गावाचा एक रस्ता आहे. चतुर्भुज बाबू MA ची परीक्षा देऊन आपल्या गावी परत येत आहेत. सर्व लोक आपल्याला खूप मान सन्मान देतील असं त्यांना वाटतं, कारण आपण आता MA पास झालेलो आहे, त्यामुळे सर्वजण आपल्याला मान सन्मान देतील असं त्याला वाटतं. त्याच्याबरोबर एक गुबगुबीत अशी अफगाणी मांजर सुद्धा असते. आणि तेवढ्यात नीलरतन त्या ठिकाणी प्रवेश करतो. नाऊ द फ्रेज मेक ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे त्याला खूप मान देतात, महत्त्व देतात असा त्याचा अर्थ होतो. प्लम्प म्हणजे गुबगुबीत. नाऊ लेट अस स्टार्ट द प्ले. नीलरतन सेड, हॅलो देअर चतुरबाबू. व्हेन डिड यू अराइव्ह? चतुर्भुज सेड, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. आता नीलरतन त्यांना विचारतात की अरे चतुर्भुज बाबू, नमस्कार नमस्कार, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज अजून सांगताच आहेत, MA ची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय मी. नीलरतन, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. नीलरतन म्हणतायत, अरेच्छा, तुमची मांजर तर फारच छान आहे हो. चतुर्भुज सेड, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. चतुर्भुज म्हणतायत, यावर्षी परीक्षा फारच. चतुर्भुज म्हणतायत, यावर्षी परीक्षा ना खूपच. पण नीलरतन बाबू काही त्यांना बोलू देत नाही. नीलरतन सेड, टेल मी, वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट? नीलरतन त्यांना म्हणतायत, अरे मला सांगा बरं, तुम्हाला ही मांजर कुठे बरं भेटली? चतुर्भुज सेड, बॉट इट. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. आता ते सांगतायत, अरे विकत घेतली, मी जे विषय निवडले होते ना. पण नीलरतन बाबू काही त्यांना बोलू देत नाही.
नीलरतन सेड. हाऊ मच डिड यू पे फॉर इट? नीलरतन विचारतायत. केवढ्याला घेतली हो तुम्ही ही मांजर? चतुर्भुज सेड, आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर व्हिलेज? आता चतुर्भुज बाबू थोडेसे रागात होते, कारण त्यांच्याबद्दल कोणीच विचारत नव्हतं ना. नीलरतन बाबूंना ते म्हणतायत, का हो नीलरतन बाबू, आपल्या गावामध्ये कधी कोणी एखादी परीक्षा पास झालाय का, उत्तीर्ण झालाय का याआधी? नीलरतन सेड, ओ लॉट्स ऑफ देम, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. आता नीलरतन बाबूंचं सर्व लक्ष जे आहे ना, संपूर्ण लक्ष जे आहे ते त्यांच्या मांजरीकडे चतुर्भुज बाबूंच्या. ते काय म्हणतात, हो हो, अनेक जण, पण अशी मांजर मात्र या भागात काही पाहायला मिळालेली नाही. चतुर्भुज सेड टू हिमसेल्फ, कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट I have just passed my MA. Entered the जमीनदार. आता चतुर्भुज बाबू म्हणतायत स्वतःशीच, हा काय माणूस आहे? मांजर सोडून यांना दुसऱ्या कशाबद्दल बोलताच येत नाहीये. एवढा मी MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन पास होऊन इथे गावाकडे आलेलो आहे, पण याला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. हा काहीच समजत नाही MAच्या परीक्षेला. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी जमीनदारांचा प्रवेश होतो. जमीनदार सेड, Ah, Chaturbhuj, what have you been doing in Calcutta all this time? आता जमीनदार चौकशी करतात चतुर्भुजची. ते म्हणतात, अरे चतुर्भुज, इतके दिवस कलकत्त्यामध्ये तू काय करत होतास बरं? चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. चतुर्भुज सांगतायत, सर, अगदी नुकतीच आत्ताच मी MA पूर्ण केलेलं आहे. जमीनदार सेड, ओ, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, I must say. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. आता जमीनदार म्हणतात, अहो, तुमची मांजर तर फारच छान आहे हो, फारच देखणी आहे. असं करा ना, आज संध्याकाळी तुम्ही असं करा, आज संध्याकाळी तुम्ही तुमची मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी याल का? माझ्या मुलांना फारच आनंद होईल. कशाचा? हा मांजर पाहून आनंद होईल त्यांना. चतुर्भुज, ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. चतुर्भुजांना असं वाटतंय की आपल्याला पाहूनच मुलांना आनंद होणार आहे, आणि ते म्हणतात, निश्चितच, हो, नक्की. मी समजू शकतो, बऱ्याच दिवसांमध्ये त्यांनी मला पाहिलेलं नाही. जमीनदार, येस, आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, इव्हन इफ you can't come yourself, send Benny round with the cat. I want the boys to see it. Exit जमीनदार. आता या ठिकाणी चतुर्भुजांना असं वाटतंय त्या मुलांनाच यांना बघायचं आहे, आणि म्हणून जमीनदार साहेब आपल्याला बोलवत आहेत. पण जमीनदार म्हणतात, हो हो, ते तर आहेच की त्या मुलांनी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी नाही आलास ना, तरी तुझी ही मांजर घेऊन बेणीला आमच्या घरी मात्र तू पाठव. म्हणजे काय होईल, मुलांना मला ही मांजर दाखवता येईल, आणि खरं म्हणजे मुलांना ती दाखवण्यासाठीच मी तुला बोलवत आहे. असं बोलून जमीनदार त्या ठिकाणून निघून जातात. एक्झिट जमीनदार. एंटर अंकल सत्तू. आता त्या ठिकाणी सातू अंकल त्याचे ते येतात, सातू काका येतात. ते त्याची चौकशी करतात. सातू सेड, How are you, my boy? Been away a long time, haven't you? आता सातू त्यांना म्हणतात, कसा आहेस बाळा तू? तू बरेच दिवस झाले इथे आलेला नव्हतास, हो ना? चतुर्भुज सेड, That's right. There were so many examinations. चतुर्भुज अजून सांगताच आहेत. काय म्हणताय? हो, खरंच आहे, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण बऱ्याच परीक्षा चालू होत्या, पण तेवढ्यात सातू काका सुद्धा त्यांना काही बोलू देत नाहीयेत. ते काय म्हणतात बघा. सातू सेड, दिस कॅट ऑफ युअर्स. ते म्हणतात, अरे तुझी ही मांजर. बट टिल देन चतुर्भुज बिकेम अँग्री.
आता तोपर्यंत चतुर्भुजांचा पारा थोडा चढला. ते आज रागावले आणि ते काय म्हणतात बघा, चतुर्भुज सेड फ्युरियसली, आय एम गोइंग होम, अबाउट टू लिव्ह. आणि अगदी ते त्याला म्हणतात की मी घरी निघतोय. निघण्याच्याच बेतात आहेत तोपर्यंत सातू पुन्हा म्हणतात, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. सातू म्हणतात, अरे अरे तुझी ही मांजर, एक मिनिट थांब. चतुर्भुज मात्र काहीच ऐकण्यास तयार नाहीये. चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. चतुर्भुज म्हणतात, नाही नाही काका, मला माझं खूप सारं काम आहे, मी थांबू शकत नाही. सातू सेड, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, दिस कॅट. आता काका म्हणतायत, सातू काका म्हणतात, असू दे, आधी माझ्या विनम्र प्रश्नाचे विनम्रपणे उत्तर दे. ही मांजर. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड. आता चतुर्भुज मात्र काहीही न बोलता तिथून निघून गेले. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग these young people. We know what they are worth, but they are stuffed full of the conceit. Now what was Satu's thoughts about the educated people? आता चतुर्भुजांचं हे वागणं पाहून सातूला मात्र ते पटलेलं नाही. ते काय म्हणतात, हे पहा, हे शिकलेले लोक, अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुलं अशी बिघडलेली आहेत. त्यांची पात्रता खरं म्हणजे काय आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहेत. Here the first scene ends. Thank you for watching and watch the next video to learn about the next part of this play. Thank you so much.